घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, पालक घेतलेला आहे, डाळ घेतलेली आहे। आता डाळीचा पण वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो। नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर नाही का आपण आज रेसिपी बनवणार आहे राम रोडगे, म्हणजे पालकांमध्ये कशा प्रकारे बनवले जातात ते तुम्हाला सांगणार आहे। तर आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे, तर आता बऱ्याच जणांना प्रश्नच पडतो तर रोजच्या रोज काय बनवावं, आणि पोळी भाजी खाऊन पण सर्वजण बोरिंग होतात। पोळी भाजी काय खायचं, तर नवीन नाही का काहीतरी बनवून रेसिपी नवीन कशा प्रकारे बनतं काय तर बघा, मी मागच्या वेळेस बनवला होता राम रोडग्याचा। तर राम रोडगे ते पालकमध्ये बनवले होते, आणि हे थोडं व्हेजिटेबल्समधून सर्व भाज्या मिक्स करून तर आपण साहित्य घेतलेलं आहे, टोमॅटो घेतलेला आहे, पालक घेतलेला आहे, डाळ घेतलेली आहे। आता डाळीचा पण वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो। कोणी वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे कोणी मूग डाळ वापरतं, हरभऱ्याची डाळ वापरतं आणि उडदाची डाळ, हे सर्व डाळी मिक्स करून याचे पण राम रोडगे बनतात। कोणी तयार करते त्याच्यापासून। तर आलू घेतलेले आहे आपण, पत्तागोबी, आता तुम्ही म्हणसान की पत्तागोबी नसे टाकत राधिका, पण हे आपण व्हेजिटेबल्समधून म्हणजे सर्व भाज्या मिक्स करून आपण पाणी ठेवलेलं आहे उकळीला, आणि पाणी ठेवल्यामुळे आपल्याला पहिले हे पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचं। तर आपण सुरुवातीला पालक धुवून घ्यायची। पालक धुतल्यानंतर कसं आहे, पावसाळ्यामध्ये व्यवस्थित पालक मिळत नाही जशी पाहिजे तशी, तर त्यामुळं आपल्याला 2 पाण्याने धुतलं चालेल। सुरुवातीला धुतली तर चालेल। आणि तर आपण पाणी घेतलेलं आहे आणि पालक धुवून घेतलेले आहे। नंतर आपल्याला आलू धुवून घ्यायचं आहे। नंतर स्वच्छ आलू धुवून घेतलेले आहे आपण। तर याच्यात वेगवेगळ्या भाज्या, व्हेजिटेबल्स म्हणजे वेगवेगळे आपण वापरू शकतो। कोणी बीट वापरतं आणि बीट वापरतं, आणखी बरेच सामान वापरले जातं त्याच्यामध्ये। तर मिरच्या वगैरे धुवून नाही घ्यायच्या आपल्याला। तर बघा, आपल्याला सुरुवातीला नाही का पालक नाही का याच्यामध्ये टाकून घ्यायची कुकरमध्ये। सर्व भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत, आणि नंतर टाकायची शेवटी हळद। हळद टाकायची आणि याला पूर्ण मिक्स करायचं। आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं, एक वाफ द्यायची त्याला। तर रोडगे बनवणारे कणिक घेतलेले, गव्हाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद टाकलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे। तर आपण हे नाही का आता भिजवून घेऊया। हे पूर्ण मिक्स करायचं। तर आपण नाही का उंडा मळून घेतलेला आहे, आणि उंडा तयार करून नाही का आपण याचे रोडगे जशा प्रकारे तयार केले ते तशाच प्रकारे आपण नाही का याच्यामध्ये पुडके तयार करून घेतलेले। तर आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे, ती इडली पात्रामध्ये। तर आता इडली पात्र ठेवलेलं आहे आपण, आणि याला तेल लावून घेतलेलं आहे। तर हे पण एका वाफेमध्ये होऊ द्यायचे, आपण ठेवून घ्यायचे आता इडली पात्रामध्ये व्यवस्थित। ते एकाच याच्यामध्ये बसतं सर्व। तर याला एक वाफ काढून घ्यायची। तर जे मी नाही का गोळे तयार करून घेतले होते ते सर्व तयार झालेले आहेत। एक वाफ दिली आपण, आता हे पूर्ण आपण काढून घ्यायचे आणि याला कट करून हे कर। आणि वरण जे ठेवले होतं आपण, एक वाफ देऊन आपण ते म्हणजे सर्व भाज्या वगैरे शिजवून घेतलेले आहेत, आणि त्याच्यात डाळ पण टाकली होती। आता कोणी डाळ वापरत नाही शक्यतोवर, कोणी नाही तर डाळीचीच करतात, पण मी डाळी वापरली आणि भाज्या पण वापरली, त्याच्यात आलू वगैरे सर्व वापरलेलं आहे। तर तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये। तर याला आपण नाही का व्यवस्थित कट करून घ्यायचं। आता याच्यामध्ये कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। तर आपल्याला आता पूर्ण याला तडका द्यायचा आहे।
तर कशा प्रकारे तडका देतात. तर आपण इकडं साहित्य घेतलेलं आहे. टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलेलं आहे मिक्सरमधून काढून, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि तोपर्यंत तेल तापेपर्यंत आपण याला कट करून घ्यायचं. तर याला म्हणतात रामरोटी. तर याला 2-2 करून घ्यायचे. तोपर्यंत तेल तापत आहे, व्यवस्थित करून घ्यायचे. असे व्यवस्थित. आणि बघा आपण नाही का रोडगे केले होते, तळलेले बिट्ट्या म्हणतात, पट्ट्या. तर हे पण त्याच प्रकारे मी करून घेतलेले आहेत तयार. तर तेल तापलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सोडायची मोहरी. मोहरी पण व्यवस्थित झालेली आहे. तर नंतर टाकायचं आहे लसूण. लसूण पेस्ट करून घेतलेलं आहे. लसूण पण व्यवस्थित होऊ द्यायचा. कोणी मसाले वापरते वेगवेगळ्या प्रकारचे. नंतर टोमॅटो टाकायचा. फिरायला वेगवेगळ्या प्रकारे करतात. कोणी राम रोटके म्हणतो, कोणी का राम लाडू म्हणतो. तर याला वेगवेगळ्या प्रकारे नावं दिल्या जातात. तर आता आपण कढीपत्ता टाकून घेतलेलं, व्यवस्थित होऊ द्यायचा टोमॅटो वगैरे. त्याच्यामध्ये सुरुवातीला टोमॅटो टाकून घेतलेले आहे आपण. आणि नंतर आपण घरगुती मसाले वापरणार आहे कॉफीचे. तर कोणी कांदा लसूण सर्व भाजून घेऊन मिक्सरमधून फ्राय करतो, म्हणजे काढतो त्याला. तर आपण सिंपल प्रकारचे काढलेले आहे, म्हणजे लसूणच काढलेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये मसाला सोडू वेगवेगळे. तर आता धनिया पावडर टाकणार आहे आपण, आणि खानदेशी मसाला टाकणार आहे, काळा मसाला. तर एका ताईची कमेंट आली होती मला की राधिका तुझ्याकडे डबा आहे की नाही. तर डबा आहे माझ्याकडे, पण कसं आहे व्यवस्थित वाटतं वाट्यामध्ये काढलेलं, म्हणून त्यामुळे मी वाट्यामध्ये काढलं. आणि चटणी टाकून घ्यायची, चवीनुसार चटणी टाकायची. नंतर हळद टाकायचं. याला व्यवस्थित होऊ द्यायचं. चटणी चवीनुसार टाकायचं. आणि नंतर आपण डाळ तयार करून घेतली होती, ही डाळ नाही का टाकून द्यायची. तर बघा किती सुगंधित वास येत आहे. वेगवेगळ्या प्रकारे मसाले वापरले जातात. आणि थोडी कोथिंबीर टाकायची. याला थोडंसं होऊ द्यायचं. खूप छान झालेलं आहे, ग्रेव्ही सारखाच वाटत आहे का. आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागतात ते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा आता हे पूर्ण टाकून घेते मी वरण ह्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि नंतर नाही का हे शिजवून घेतलेले होते आपण वेगळे, हे नाही का याच्यामध्ये टाकून द्यायचे. कारण याला पण एक वाफ दिलेली होती, याला जास्त शिजवण्याचं काही काम पडू नये. कोणी डाळमध्ये शिजवतं वेगवेगळ्या प्रकारे, कोणी कशा प्रकारे करतं, पण मी अशा प्रकारे आज केलेले. तर हे पूर्ण आपण टाकून घ्यायचे याच्यामध्ये. ते बघा कशा प्रकारे शिजत होतं. याला पण व्यवस्थित होऊ द्यायचं. हे पूर्ण टाकून घेतलेले आपण रोटके त्याच्यात, त्याला म्हणतात राम रोटके. आणि नंतर टाकायचे कोथिंबीर.
तर बघा किती छान शिजलेले आहे ते. आणि याला 5 मिनटं शिजवू द्यायचं, कारण नाही का याचं रोडगे आहे ना हे शिजलेले आहेत ते व्यवस्थित, पण याला घट्टपणा येण्यासाठी ते 5 मिनटं शिजवू द्यायला लागतं. याला एक वाफ काढून द्यायची. तर बघा आपण अशा प्रकारे कोणी वेगवेगळ्या प्रकारे रामरोडगे करतं, कोणी लांब लाडू म्हणतं त्याला, कोणी काही म्हणतं. तर मी नाही का त्याला रामरोडगे म्हटलेलं आहे. आणि डाळ पालकमध्ये कशी करतात, काय करतात, तर ते मी आज करून दाखवलेले आहे तुम्हाला. डाळीमध्ये वेगळ्या प्रकारे करता येतं, कोणी कशा प्रकारे करतं. तर बघा मी अशा प्रकारे केलेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि करून बघा. नक्की व्हिडिओला कमेंट करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा आणि फॉलो देखील करा. तर भेटूया पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.